झी 24 तास एक पाऊल पुढे। मसवाडा प्रकल्प हा एक प्रकारे या भागातल्या दुष्काळग्रस्तांसाठी, विदर्भातल्या दुष्काळासाठी एक प्रकारे तीर्थक्षेत्र बनलेलं आहे। आज उगम ते संगम आपण या सगळ्या नाल्यातून प्रवास करतोय। याच्या जवळपास अखेरच्या टप्प्यावर मी आलेलो आहे। माझ्यासोबत या ठिकाणी एक प्रगतिशील शेतकरी आहेत। या इथं मी काही एक अद्भुत बघतोय, त्यांच्याकडून समजून घेऊया नेमकं काय आहे। काय आपलं नाव? अमित भीमरावजी गोमासे। अमित गोमासे। गोमासे। किती एकर शेती आहे आपली? माझी 30 एकर शेती आहे। 30 एकर शेती आहे। हा इथं नाला आपण पाहतोय, पूर्वी हा नाला इथं नव्हता? नाला नव्हता, पूर्ण उथळ पाणी निघून जात होतं पावसाचं। त्यामुळे शेतात पूर्ण लोकांच्या पाणी जात होतं, त्यामुळे शेती वाहून जात होती आणि जायला रस्ता नव्हता। जायला रस्ता झाला, त्यामुळे शेतीला पाणी पण मिळालं। तिसरं पीक लोक घेऊ शकत आहे, ऊसाचं पीक। वॉटर सप्लायचा प्रश्न मिटला। मी या क्षेत्रातला पंचायत समिती मेंबर असल्यामुळे खूप काही लोकांचे आता उन्हाळ्यामुळे प्रश्न निर्माण होऊन राहिले पाण्याचे, पिण्याचे। ते प्रश्न पूर्ण सुटल्यामुळे असे जर गावगावात झाले। या बाजूला ही विहीर आहे, ही विहीर यापूर्वी या ठिकाणी नव्हती? हा, नव्हती। नाला व्हायच्या पहिले नव्हती। किती फुटाला पाणी लागलंय बघूया का आपण? हा, बघूया ना। आता ही वॉटर सप्लायची विहीर सकाळपासून चालू आहे। इथे 7 फूट सकाळी पाणी येऊन जातं। तिला रिचार्ज झाल्यामुळे आपण बघू शकता, पूर्ण चारही साईडनी तिला पाण्याची आवक चालू आहे। चारही साईडनी तिला पाणी येत आहे, त्यामुळे इथं पाणी दिवसभर चालतंय लोकांना पिण्यास। दिवसभर तुम्ही हे चालवता? हा, दिवसभर चालतंय। आणि या इथे पाणी आलं याचं कारण इथून अक्षरशः 50 फुटावर असणारा हा नाला, त्या नाल्यातलं पाणी एक प्रकारे जे जिरलेलं आहे ते पाणी या विहिरीत आलं। जे नाल्याचं पाणी आहे ते जिरल्यामुळे तुम्हाला दिसायला मिळेल, चारही साईडनी पाणी चारही साईडनी येऊन राहिलेलं आहे। त्यामुळे हे दिवसभर पाणी चालणार आणि सकाळी जेव्हा रात्रभर पाण्याचा निचरा होऊन ही विहीर भरून येते तेव्हा 7 फुटावर पाणी अवेलेबल राहते। 7 फुटावर? हा, 7 फुटावर पाणी असते। हे मोटार पंप चालू आहे, 15 HP चे पंप असल्यामुळे हे पाणी आता खाली 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 चाललंय। हे दिवसभर मोटार चालणार। पाणी हे जीवन आहे आणि त्या जीवनाच्या समृद्धीचा आविष्कार मी आज तामसवाड्यात पाहतोय। एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर ग्रामीण क्षेत्रामध्ये बदल या पाण्यामुळे, या नाल्यामुळे झालेला दिसतोय। गडकरी साहेबांनी हे जे काम केलं आहे या भागात, त्यांना देवच मानतात लोक। कारण की पिण्यासाठी पाणी, जनावराला पाणी, शेतीला पाणी, रस्ता, ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्यामुळे साहेबांना सगळे लोक देव मानतात। पाणी आलं की त्या ठिकाणी मासळी येते आणि मासळीसाठी पक्षी येतात। ज्या विदर्भामध्ये, वर्धा जिल्ह्यात, सेलू तालुक्यात लोकांना प्यायला पाणी नव्हतं, आज तिकडे पाहताय स्थलांतरित पक्षी येत आहेत, बगळे येत आहेत, किंगफिशर येत आहेत, अनेक जातीचे पक्षी या ठिकाणी येत आहेत। जीवन फुलतंय, समृद्ध होत आहे। एका पाण्यानं केवढा चमत्कार घडवला हे आपल्या डोळ्यासमोर आहे। काय नाव आपलं? मेघराज वसंतराव चलाक, राहणार तामसवाडा। तामसवाडा। काय होती हो इथली परिस्थिती पूर्वी? पहिली परिस्थिती भरपूर नाजूक होती। पावसाचं पाणी यायचं, नाला शेजारी माझं शेत असल्यामुळे नाल्यातून आलेलं पाणी आहे पावसाचं, पावसाळ्यामध्ये ते पूर यायचा आणि शेतीतली जे काय आम्ही समजा लागवड करत होतो ते वाहून न्यायचे। म्हणजे आमचे जे कष्ट आहे त्यावेळेस म्हणजे समजा वाया जायचे। आता काय फरक पडलाय? आता म्हणजे साहेब भरपूर फरक पडला। का एवढा का त्यावेळेस जे पाणी येत होतं, पाणी वाहून जात होतं, आता खोलीकरण गडकरी साहेबांनी खोलीकरण केल्यामुळे आमच्या शेतातील विहिरीची पातळी वाढली आणि आम्ही जे समजा आम्हाला जीवन जे नकोसं होतं, म्हणजे कष्ट आमचे वाया जात असल्यामुळे आमचं जीवन नकोसं होतं। म्हणून आज जर आजची परिस्थितीमुळं आज आम्हाला असं आनंदही वाटते। आता काय लावलंय तुम्ही शेतात? आता भुईमुंग लावलेला आहे। याच्या अगोदर पराठी होती, सोयाबीन होतं। पाणी देता? मी पाणी देताना बघतोय पाणी आम्ही 15 दिवसातून, हप्त्यातून एक वेळ देत असतो पिकाला। आणि पाणी मुबलक आहे? मुबलक असल्यामुळे आम्ही ते असे ठिबक म्हणजे असं क्षेत्राचे पाईप लावून आम्ही। आता तुमच्या शेतात पुष्कळ पक्षी येताना बघितले, हे पूर्वी यायचे?
नाही, पाणी नसल्यामुळे ते कसं आहे, पाण्यासोबतच जे पाणी जमिनीला पडलं म्हणजे ते जे कीटक असते ते कीटक निघून उरतं असे उडते, त्यामुळे ते खासाठी येत असतात. आता भरपूर पक्षी येताना आता बघतोय मी इकडे. आता भरपूर म्हणलं म्हणजे आता पाणी आहे, कीटक आहे भरपूर, आणि शेतामध्ये जे फुलपाखरं येवते होतं ते खासाठी येतात ते. म्हणजे एक प्रकारे जीवन समृद्ध झालंय तामसवाडा सिंचन समृद्धी प्रकल्पानं. त्याच्या गडकरी साहेबाच्या यामुळं आज आमच्या एरियातली म्हणजे खूप आनंदी आहे. त्यावेळेस नाही तर आमच्या इथली परिस्थिती अशी होती, पाणी नव्हतं आणि पाणी नसल्यामुळे आम्हाला शेती करणं मुश्किल झालं होतं. म्हणजे आज आम्ही उन्हाळी पिकं घेत नव्हतो, एक पीक घ्यायचं तर ते बी पावसाच्या अभावी आमचं वाहून जायचं, म्हणजे पण आज तुम्ही नसतं. 2-2, 3-3 पिकं घेऊ शकताय. 2-2 पिकं घेऊ शकतो, 3-3 घेऊ शकतो. कारण जसं आता कसं आहे, हे स्टार्टिंग आहे, त्याच्यामुळं अजून याच्या पुढे आमची प्रगती चांगली होईल. कारण पाणी असल्यामुळं आम्हाला खूप आनंद वाटते. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेतर्फे विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यात नाला रुंदीकरण, खोलीकरण आणि त्याहीपेक्षा सुद्धा भूगर्भाचा अभ्यास करत स्थानिकांचा सहभाग घेत एक प्रचंड मोठा ग्रामविकासाचा प्रकल्पच या ठिकाणी राबवला गेला. याची सुरुवात झाली उगमापासून, जिथून मी तुम्हाला सोबत घेऊन चालायला लागलो आणि चालता चालता फुललेलं जीवन तुम्हाला दाखवत गेलो. आज हा वर्धा जिल्हा सेलू तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित जरी सरकारने केलेला असला तरी या ठिकाणी आपण पाहताय नाल्याच्या रुंदीकरणामुळे पूर्तीच्या ह्या प्रकल्पानं या तामसवाडाला एक प्रकारे तीर्थक्षेत्राचं स्वरूप दिलेलं आहे. इथं म्हशी हाताना आपण पाहतोय, समोर शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतलेली आहेत, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. एक प्रकारे त्यांची स्वप्नपूर्ती या पूर्ती प्रकल्पानं दिली असंच आपल्याला म्हणावं लागेल. आज संगमापासून संगमापर्यंतचा हा प्रवास तुम्हाला सोबत घेऊन करता आला आणि एक माणूस एका जिद्दीनं काय करू शकतो हे आपण पाहिलं. नितीन गडकरींनी एक ध्यास घेतला की या भागाचा विकास झाला पाहिजे, स्थानिकांच्या सहभागानं झाला पाहिजे. त्या विकासाची फळं आज इथे शेतकऱ्यांना मिळताना बघतायत. इथे दुर्मिळ पक्षी येत आहेत, प्राणी आनंदानं जगतायत. एक प्रकारे वेगळी जीवनसृष्टी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.